गो मेरा नाम हो रहा है, करते हो तुम ही रागो मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरे राम मेरे राम मेरे राम मेरे राम। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं मैं कुछ भी सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम ही रागो मेरा नाम हो रहा है, करते हो तुम ही रागो मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभत् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दने
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवो धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् कलानीशबाधापणोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। अदोरामतपवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदहनं पाशात्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम् वातात्मजा वानरयूतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वर्णानामरतसङ्गानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धस्वान्तस्तमीश्वरम्। सियावर रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय।
श्री राम जय जय राम, 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 राम जय जय राम, श्री 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 राम जय जय, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम,
जय राम श्री राम जय 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 निज मन मुकुल सुधारी बरनो रघुबर बिमल जशो जोदायको फलचारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल द्रवभूषु दशरथ अजीर विहारी द्रवभूषु दशरथ अजीर विहारी जय जय हनुमान गोसाई जय जय हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई जय जय हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई 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 जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई जय हनुमान गोसाई मंगल भवन मंगल हारी जय 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 हनुमान गोसाई गोसाई पवन सूत हनुमान जी महाराज की जय संत श्री सावता महाराज की संत श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय जय चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम। थोड़ा आवाज कडक करा ना। भगवान कडे जा, थोडासा बेस द्या। प्रभू रामचंद्रजींचं हे दिव्य अलौकिक चरित्र आपण गेल्या 2 दिवसापासून श्रवण करत आहोत। आज हा कथेचा 3रा दिवस आहे। दिव्य असणारे हे चरित्र महान संत विभूतींच्या प्रांगणामध्ये बसून आपण श्रवण करत आहोत। तसं पाहिलं हे चरित्र माहिती नाही असा माणूस नाही। इथं सगळ्यांना रामायण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे। सगळ्यांनी हे चरित्र ऐकलेलं आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा पुन्हा का ऐकतो? जसं माणसाने एकदा जेवण केलं तर त्याची भूक कधीपर्यंत भागते हो? कधीपर्यंत भागते भूक? पुढच्या वेळी भूक लागेपर्यंत
भूक भागते, परंतु पुन्हा भूक लागल्याच्या नंतर पुन्हा जेवावंच लागतं. तसं तुलसीदासजी महाराज म्हणतात ही कथा कितीही ऐकली तरी पुन्हा ऐकावी वाटते, पुन्हा ऐकावी वाटते. तुलसीदासजी महाराजांची खूप गोड चौपाई आहे, खूप गोड. पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुन सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुन सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुन सुनाई, पुनी पुनी कीर्तनी ओ सुन सुनाई, जिनके प्यास बुझत न जाई, जिनके प्यास बुझत न जाई, पुनि पुनि कीर्तनी ओ सुनी सुनाई, सुनि पुनि कीर्तनी ओ सुनी सुनाई, जिनके प्यास बुझत न जाई, जिनके प्यास बुझत न जाई, पुनि पुनि कीर्तनी ओ सुनी सुनाई, कीर्तनी ओ सुनी सुनाई. सुनी सुना. तुलसीदासजी महाराज म्हणतात पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई. सुनी सुनाई म्हणजे पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा ऐकावी वाटतं. म्हणजे सुनणे म्हणजे काय? ऐकणे, बरोबर आहे का नाही? पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. कारण जिनके प्यास बुझता नु जाई, म्हणजे ते ऐकलं तरी प्यास थांबत नाही. म्हणजे ऐकायची जी इच्छा आहे ती संपत नाही. अशी ही प्रभू रामचंद्रजींची गोड कथा आपण गेल्या 2 दिवसापासून ऐकतोय. तिकडं मंदिरामध्ये बसलेले, इकडं तिकडं सगळे बसलेले, पुढे येऊन बसला तर अजून बरं होईल की. या की पुढे या. भगवान परमात्म्याची कथा ऐकत असताना ही कसं ऐकलं पाहिजे? व्यवस्थित बसून ऐकलं पाहिजे, आहे की नाही? आपण कसं इकडं तिकडं पाय लांबून बसतं, कुणी जसं वाटन तसं मनाला बसतं. परंतु हे देवाचं चरित्र आहे. देवाचं चरित्र कसं ऐकलं पाहिजे? म्हणून अशी ही दिव्य अलौकिक चरित्र आपण ऐकतो. गेल्या 2 दिवसापासून तुम्ही एवढ्या संख्येने सगळी जण उपस्थित राहता. सगळे आमची ही महाराज मंडळी सुद्धा उपस्थित राहतात. थोडा पीस द्या. आणि आज विशेष करून राऊत महाराज सुद्धा आज कथेला बसले. काल म्हणले आलोच 10 मिनिटात, आजच दिसले. आणि तुम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आहात. काल आपण भगवान शिवजींच्या विवाहापर्यंत ही कथा ऐकली आणि शिवजींच्या आणि पार्वतीच्या संवादामधून निर्माण झालेली ही कथा आहे. पार्वती मातेने भगवान शिवजींना प्रश्न विचारलेला आहे आणि शिवजीने त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे श्रीराम कथा आहे. एके दिवशी काय झालं, भगवान शिवजी आणि पार्वती माता ह्या कुंभज ऋषी म्हणजे अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि अत्रि ऋषींनी त्यांना ही श्रीराम कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या जन्माची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये तुलसीदासजी महाराजांनी काही कारणं सांगितलेली आहेत. कारण भगवान प्रभू रामचंद्रजी जर तसं पाहिलं तर देव हा कसा आहे? निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार.
त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वेश नाही, त्याला भूषा नाही, काहीही नाही, परंतु तो आपल्या भक्तासाठी तो सगुण रूपाला येतो. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझी रघुराया, तुझी रघुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. भगवान परमात्मा कसा आहे? रंग नाही, रूप नाही असा देव आहे, परंतु भक्तासाठी भगवान परमात्मा काय करतात तर अवतार घेत असतात. प्रभू रामचंद्राच्या अवताराची लई मोठी कारण आहेत, अनेक कारण आहेत, परंतु मला जेवढी सांगता येतील तेवढं मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं कारण असं आहे, भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये जय आणि विजय हे दोन द्वारपाल आहेत. आणि हे दोन द्वारपाल भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये असताना काय झालं? एके दिवशी सनकादिक ऋषी भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आले. आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आल्याच्या नंतर हे सनकादिक जे आहेत, हे सनकादिक भगवान परमात्म्याची भक्ती करणारे आहेत. आपण जर पाहिलं तर देवाची वेगळी 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 भक्ती करणारे अनेक भक्त आहेत, परंतु हे सनकादिक जे आहेत, हे सनकादिक 4 भाऊ आहेत, छोटे छोटे 4 भाऊ आहेत. सनत, सनानंद, सनत कुमार आणि सनंदन असे हे 4 भाऊ. हे भगवान परमात्म्याची 2 प्रकारची भक्ती करतात. एक म्हणजे श्रवण भक्ती आणि एक कीर्तन भक्ती. आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे, काकड्यामध्ये आपण म्हणत राहतो, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त. म्हणजे श्रवणही आणि कीर्तन 2 प्रकारची भक्ती करतात. ते 4 जण आहेत, त्यातले जे 3 जण खाली बसतात, एक जण वर बसतो आणि तो त्या भगवान परमात्म्याचं कीर्तन करत राहतो, बाकीचे श्रवण करतात. त्याच्यातल्याला एकाला कटाळ आला की तो खाली बसतो, दुसरा येऊन बसतो. असे असणार हे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त. हे एके दिवशी भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी क्षीरसागरावरती जातात. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये जे 2 दूत आहेत, जय आणि विजय, ते 2 जण या सनत कुमारांना अडवतात. या दोघांना अडवल्याच्या नंतर भगवान परमात्मा, आता कसं असतंय, मोठ्या लोकांच्या जवळ राहिलं की माणसाला अभिमान येत राहतो. मोठे माणसं लई चांगले असतात महाराज, पण जवळच्या एवढे नालायक लोक असतात. आता समजा आपल्याला एखाद्या आमदाराला भेटायला जायचे, ते आमदार साहेब एकदम सहज आपल्याला भेटतील, परंतु त्यांच्या जवळचे जे पीए लोक असतात ते मध्ये एवढे आडकाठी घालतात. तसं हे जय विजय होते. सनत कुमार देवाच्या द्वारामध्ये येऊन उभा राहिलेत, परंतु हे जय विजय काही त्यांना जाऊ देत नाही, मध्ये जाऊ देत नाही. म्हणून ते सनत कुमार त्यांना खूप वेळा विनंती करतात, प्रार्थना करतात की तुम्ही असं करू नका, आम्हाला देवाची भेट घेऊ द्या, देवाच्या भेटीसाठी जाऊ द्या. परंतु ते जय विजय उन्मत्त झालेले होते. उन्मत्त झाल्यामुळे ते काही त्यांना जाऊ देत नव्हते. म्हणून त्या जय विजयांना सनत कुमारांनी शाप दिला, जा म्हणे तुम्हाला 6 जन्म घ्यावे लागतील आणि 6 जन्मामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करून तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त होईल आणि त्यावेळेस तुमचा उद्धार होईल. असं म्हटल्याच्या नंतर मग महाराज त्यांना शाप दिल्याच्या नंतर मग मात्र वाईट वाटायला लागलं. ते म्हणले हे काय आपल्याकडून भलती चुकी घडली, आपल्याला देवाचा शाप 6 जन्म आपल्याला पृथ्वी तलावावरती घ्यावे लागणार आणि देवाचा वियोग आपल्याला घडणार.
मग मात्र त्यांना जो दंभ त्यांच्या ठिकाणी होता, जो अहंकार होता, तो अहंकार निघून गेला. आणि अहंकार निघून गेल्याच्या नंतर मग मात्र त्यांनी त्या सनत कुमारांना त्या ठिकाणी प्रार्थना केली की असं करू नका, असं नका करू, आम्हाला या शापामधून काहीतरी मुक्त होण्यासाठी काहीतरी सांगा. शापामधून मुक्त करण्यासाठी काहीतरी सांगा म्हटल्याच्या नंतर मग मात्र त्या सनत कुमारांनी जय विजयांना सांगितलं, तुम्हाला जर या 6 जन्मापासून मुक्ती करायची असेल, मुक्ती घ्यायची असेल, तर तुम्हाला कमीत कमी 3 तरी जन्म घ्यावे लागतील. आणि त्या 3 जन्मामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती नाही करायची, मग भगवान परमात्म्याला त्रास होईल, भगवान परमात्म्याच्या विरुद्ध वागायचं, त्यावेळेस तुमचा उद्धार होईल. आणि त्यांनी ते स्वीकार केलं. पहिल्या जन्मामध्ये हे जय विजय हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष झाले. या दोनाच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने 2 अवतार घेतले. हिरण्याक्षाच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने वराह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने नरसिंह अवतार घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या अवतारामध्ये हे जय विजय रावण आणि कुंभकर्ण झाले. रावण कुंभकर्णाच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने राम अवतार घेतला. आणि तिसऱ्या अवतारामध्ये हे जय विजय शिशुपाळ आणि वक्रदंत झाले. यांच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण अवतार घेतला. अर्थात भगवान परमात्मा निर्गुण रूपामध्ये आहेत, परंतु अवतार हा भगवान परमात्मा भक्तासाठी घेतात. हे सुद्धा एक भगवान परमात्म्याच्या अवताराचं कारण आहे की रावण आणि कुंभकर्ण यांचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्म्याने राम अवतार घेतला. अहो, भगवान परमात्मा किती भक्तांसाठी कोणते कोणते अवतार घेतले काय सांगाव. कलियुगामध्ये अनेक भक्त झाले आणि त्या भक्तांसाठी भगवान परमात्म्याने अनेक वेगळी वेगळी रूपं घेतली. कृष्ण अवतारामध्ये एक कुब्जा नावाची दासी होती, कुब्जा नावाची दासी. त्या कुब्जा नावाच्या दासीसाठी भगवान परमात्म्याने त्या कुब्जेचा उद्धार व्हावा म्हणून कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने जी वाकडी कुब्जा आहे त्या कुब्जेला असणारं सुंदर रूप भगवान परमात्म्याने दिलं. आपण नेहमी एक गवळण म्हणत राहतो बघा, म्हणतो का नाही, मुरलीवाला 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 मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदाचा लवेला मुरलीवाला नंदाचा लवेला मुरलीवाला नंदाचा लवेला मुरलीवाला नंदाचा लवेला. हे भक्तासाठी तो जग जेटे कुब्जे सीरत झाला मुरलीवाला भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे रे सिद्ध झाला. मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला 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 मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदाचा ललीला मुरलीवाला नंदाचा ललीला मुरलीवाला. भगवान परमात्म्याने कुब्जेचा उद्धार केला. अर्थात भगवान परमात्मा भक्तासाठी तर येतोच, परंतु भक्तांच्या उद्धारासाठी येत असताना तो निर्गुण रूपामध्ये येत नाही. इकडे लक्ष देऊन ऐका, सगुण रूपामध्ये येतो. म्हणून प्रभू रामचंद्रजींनी जो राम अवतार घेतलेला आहे, हा राम अवतार सुद्धा अनेक कारणांनी युक्त आहे, अनेक कारण आहेत त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की एकदा काय झालं, नारदाने देवाला श्राप दिला. तुलसीदासजी महाराज वर्णन करतात की नारदाने देवाला श्राप दिला. का दिला? तुलसीदासजी महाराज म्हणतात, नारद श्राप दीन एक बारा श्रीराम जय राम जय जय राम. नारद श्राप दीन एक बारा श्रीराम जय राम जय जय राम. कल्प एक देई लगी अवतारा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
नारदाने एक वेळेस भगवंताला श्राप दिला आणि त्या श्रापामुळे देवाला अवतार घ्यावा लागला. का नारदाने का श्राप दिला? काय झालं? नारदाला थोडा अहंकार झाला भजनाचा. देव म्हणले याला लई अहंकार झालाय, आता याच्या अहंकारातून याची मुक्तता करावी लागेल. नारदाला असं वाटायला लागलं माझ्यासारखा ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही. लोकांना ज्ञानाचा खूप अहंकार राहतो. काहीच्या गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा ज्ञानेश्वरी पाठ केल्याच्या नंतर ते ज्ञान ठेवण्यासाठी जागा कमी, परंतु त्यांच्या ठिकाणी ते पाठ करून आलेला अहंकार त्याच्यापेक्षा जास्त. अहंकाराने युक्त लोक असतात. देवाला अहंकार थोडा सुद्धा सहन होत नाही. तीळभर जरी होय अहंकार, मेरुतू समान भार देवा. आपण किती ज्ञानी आहेत याला किंमत नाही. त्या ज्ञानाच्या पाठीमागे ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतो, क्रोध येतो, मद मत्सर दंभ अहंकार हे सगळे त्या ज्ञानाच्या पाठीमागे येत राहतात. परंतु ऐका, ज्ञानाच्या पाठीमागे जर अहंकार, लोभ मद मत्सर दंभ हे जर येऊ द्यायची नसतील तर त्याच्यासाठी त्या ज्ञानाला एका गोष्टीची जोड पाहिजे, ती म्हणजे भक्तीची जोड पाहिजे. ज्ञानाला जर भक्तीची जोड असेल तर त्या ठिकाणी तो अहंकार आपल्या ठिकाणी राहत नाही. म्हणून एके ठिकाणी नाथ महाराजांना म्हणावं लागलं, देवा नुसतं ज्ञान नको मला, तर त्या ज्ञानाबरोबर मला भक्ती पाहिजे. भक्ती ए भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. नाथ महाराज म्हणतात, देवा नुसतं ज्ञान नको, ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतोय. मग मला त्या ज्ञानाच्या जोडीसाठी एक भक्ती दे आणि एक प्रेम दे. श्रीमद भागवताच्या पहिल्या महात्म्यामध्ये खूप गोड कथा आली. श्रीमद भागवताच्या आपण भागवत सुद्धा सगळ्यांनी ऐकलेले आहे. भागवतामध्ये एक रूपक केलेलं आहे. काय झालं? कलियुगाच्या प्रारंभी जी भक्ती नावाची स्त्री आहे तिला दोन मुलं आहेत, एक ज्ञान आणि एक वैराग्य. हे भक्तीचे दोन मुलं आहेत. आणि काय झालं? ती भक्ती मात्र तरुण झाली, तरुण. कारण कलियुगामध्ये भक्ती होती, जिकडे तिकडे भक्ती. परंतु तिचे जे दोन मुलं होते ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झाले होते. वृद्ध म्हणजे रूपक केलेलं आहे. आजपर्यंत या जगामध्ये अशी कुठं घटना घडली का की आई वडील तरुण आहेत आणि त्यांचे मुलं म्हातारे आहेत? बोला की अशी गोष्ट कुठं जगात घडली नाही. परंतु ती तशी गोष्ट घडली. त्याचा अर्थ असा होता की लोक भक्ती करत होते परंतु ज्ञान वैराग्य कोणी कमवत नव्हतं. परंतु कलियुगाच्या पूर्वीची परिस्थिती अशी होती, लोकांकडे ज्ञान होतं, वैराग्य होतं, परंतु भक्ती मात्र कोणी करत नव्हतं. अर्थात नारदाला सुद्धा तेच झालं. नारदांकडे ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा अहंकार नारदजींना झाला. अहंकार झाला म्हणून देव म्हटलं याचा अहंकार आपण गर्व अहंकार नाहीसा केला पाहिजे. कारण देव भक्त आहे ना, नारद भक्त आहे. भक्त वाईट जरी वागायला लागला तरी देव त्या भक्ताला पुन्हा वाटेवरती आणायचं काम करत असतो.
आणि मग नारदाला अहंकार निर्माण झाला. अहंकार नाहीसा करण्यासाठी भगवान परमात्म्याने एक मायावी राज्य निर्माण केलं, मायावी नगरी निर्माण केली. आणि त्या मायावी नगरीमध्ये एक विश्वमोहिनी नावाची सुंदर कन्या होती. आणि त्या विश्वमोहिनीचा विवाह ठरला. विवाह ठरल्याच्या नंतर ज्या त्या राजाच्या ठिकाणी आमंत्रण दिली, काय तर ज्या राजाच्या गळ्यामध्ये, ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये ही विश्वमोहिनी माळ घालल तिच्याबरोबर हिचा विवाह होईल. नारदांना सुद्धा ही गोष्ट समजली. आणि नारदाला गोष्ट समजल्याच्या नंतर नारदजी देवाकडे गेले. देवाकडे नारदजी गेले. माऊली भोंग्याचा आवाज थोडा कमी करा. देवाकडं नारदजी गेले. आणि देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला सांगितलं, देवा विष्णू परमात्म्याला, देवा मला हरी रूप दे. हरी, आता इथं काय आहे माहितीये का, हरी हा एक शब्द आहे, ह आणि री, आणि दुसरा शब्द असा आहे हा आणि री. हरी म्हणजे हला काना नाही असा जो हरी शब्द आहे. हरी म्हणजे भगवान परमात्मा, म्हणजे विष्णू परमात्मा हरी. आणि हा जर त्या ठिकाणी दिला हरी, हरी म्हणजे माकड. अशी एका शब्दाचे दोन अर्थ, म्हणजे एका काण्याचा फक्त बदल आहे. आणि नारदजींनी देवाला मागितलं, देवा मला हरिरूप द्या, हरिरूप द्या म्हणले. देव म्हणले तथास्तु. आणि महाराज सगळं शरीर एवढं सुंदर दिलं नारदाचं, आणि तोंड दिलं माकडाचं. माकडाचं तोंड दिलं. देवाने विचारलं, तुला हरिरूप पाहिजे कशासाठी? नारद म्हणले, देवा एकटा कवार फिरू, काहीतरी पाहिजे ना मला, भाकरी तुकड्याची काहीतरी व्यवस्था. तिकडे विश्वमोहिनीचा विवाह आहे, त्या विश्वमोहिनीच्या विवाहाला जातो. आणि मला जर तो हरिरूप दिलं तर ती विश्वमोहिनी माझ्या गळ्यामध्ये वरमाला घालल. देव म्हणले, नारदाला नेमकं झालंय काय काय कळतच नाही. कधी कधी काही काही लोकांना असंच होतं महाराज, अचानक त्या लोकांच्या बुद्धीमध्ये काय बदल होतो काही कळत नाही, आणि त्या लोकांचा अंदाज सुद्धा कोणाला येत नाही. आणि तसं नारदाला झालं. तसं झाल्याच्या नंतर मग नारदजी पुन्हा त्या विश्वमोहिनीच्या विवाहाच्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर असणार दोन्ही बाजूनी मोठे मोठे राजे मंडळी बसलेली होती. नारदजी सुद्धा एका खुर्चीवरती जाऊन बसले. ही विश्वमोहिनी म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, ही माया होती, भगवान परमात्म्याने निर्माण केलेली माया होती. विश्वमोहिनी तिथं गेली. आणि गेल्याच्या नंतर तिने हातामध्ये आपल्या वरमाला, तिच्या हातामध्ये वरमाला होती. त्या सभेमध्ये फिरायला लागली. ज्या बाजूने नारदजी बसलेले होते तिने ते नारदांना पाहिलं तर तोंड माकडाचं. तिने ती लाईनच सोडून दिली, दुसऱ्या लाईनला गेली. त्या विश्वमोहिनीने ती लाईन सोडून ती दुसऱ्या लाईनला गेली. याचा दुसरा एक भाव सांगतो तुम्हाला छोटासा. कारण ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे भक्त असतात त्या ठिकाणी माया जात नाही. माया त्या भगवान भक्तांना काही करत नाही. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ती माया भक्तांना काही करत नाही. कारण ज्या ठिकाणी माया आहे, ज्या संसारामध्ये माया आहे, तो संसार या भक्तांनी त्यागलेला असतो. तुकोबाराय म्हणतात, सोडीला संसार माया तयावरी फार. ज्या संसारावरती माया आहे तो संसार भक्तांनी सोडलेला असतो, म्हणून ती माया तिथं जात नाही. त्या विश्वमोहिनीने ते नारदाचं ते रूप पाहिलं, हरिरूप म्हणजे माकडाचं रूप पाहिलं, ते लाईन सोडून दिली. नारद म्हणले, ही कशामुळे मला सोडून गेली? देवाने तर मला हरिरूप दिलेलं आहे. ज्या लाईनला ती विश्वमोहिनी चालली होती, नारदजी त्या खुर्चीवरून उठले, त्या लाईनला जाऊन बसले. विश्वमोहिनीच्या हातामध्ये ती वरमाला आहे. त्या वाटाने बरंच पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा तिला ते नारदजी दिसले. पुन्हा तिने ती लाईन सोडली, दुसऱ्या लाईनला आली. आणि त्या सभेमध्ये भगवान विष्णू परमात्मा सुद्धा आलेले होते. विष्णू परमात्म्याला त्या विश्वमोहिनीने पाहिलं आणि त्यांच्या गळ्यामध्ये ती माळ घातली. विश्वमोहिनीने देवाच्या गळ्यामध्ये माळ घातली. नारदाने ते पाहिलं. नारदाने पाहिलं, याने मला हरिरूप दे म्हटलं, मला याने हरिरूप दिलं, आणि हे अचानक इथं आलं आणि हिने त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. नारदाला राग आला. नारदाला राग आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्या विश्वमोहिनीला रथामध्ये बसवलं. आणि रथामध्ये बसवल्याच्या नंतर ते निघून गेले भगवान परमात्मा विश्वमोहिनीला घेऊन. आणि त्या ठिकाणी दोन शिवगण बसलेले होते. ते शिवगण त्या नारदाला बघून हसले. हसल्याच्या नंतर नारद म्हणले, का हसले मला तुम्ही? आता एखादा माणूस जर नुसतं
म्हणलं काही नाही, समजा एखाद्याच्या कानामध्ये कोणी काही बोललं नाही, पण तो नुसतं हसलं ना एखाद्याकडे बघून, तरी त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होती, हे नेमका आपल्याला हसलं कशामुळं असं. आणि तसंच झालं. नारद बोलले मला कशामुळं हसले. त्या शिवगणांना विचारलं तुम्ही हसले कशामुळं. त्यांनी सांगितलं जा पाण्यामध्ये जा म्हणे, तुम्ही त्या तलावामध्ये जा, तुमचं तोंड पहा. नारदजी गेले तलावामध्ये, पाहिलं तोंड, तर देवाने माकडाचं तोंड मला दिलेलं. नारदाला एवढा राग आला, एवढा राग आला. नारदाने त्या शिवगणांना शाप दिला, जा म्हणे तुम्ही माकडं होताल. शिवगण माकडं झाले आणि देवाला सुद्धा शाप दिला, देवा तुम्हाला माकडाचं तोंड दिलंस ना, तुला सुद्धा पुढच्या अवतारामध्ये हे माकडं सहकार्य करतील आणि माकडामुळे तुझा विजय होईल. देवाला सुद्धा शाप दिला. म्हणून देवाला प्रभू रामचंद्रजींचा अवतार घ्यावा लागला, ज्या अवतारामध्ये माकडांच्यामुळेच देव युद्ध जिंकले का नाही. म्हणून हा एक त्या ठिकाणी अवताराचं कारण आहे. त्याच्यानंतर अजून एक कारण आहे. अनेक मनवंतरापर्यंत मनु आणि शतरूपा यांनी तपश्चर्या केली. का बरं? की देव आमच्या पोटी यावं म्हणून या मनु आणि शतरूपेने अनेक जन्म तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर त्या तपश्चर्येला भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या मनु आणि शतरूपेला बोलले तुम्हाला काय पाहिजे मागा. त्यावेळेस त्या मनु आणि शतरूपा दोघ जण म्हणतात देवा आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला तुमच्यासारखा एक मुलगा द्या. देव म्हणले माझ्यासारखा मुलगा? माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा मीच आहे. म्हणून देवाला सुद्धा त्यांच्या तपश्चर्यासाठी अवतार घ्यावा लागला. त्या मनु आणि शतरूपेच्या तपश्चर्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. तुलसीदासजी महाराज वर्णन करतात स्वयंभू मनोहरो शतरूपा श्रीराम जय राम जय जय राम जिनते भय नर सृष्टि अनुपा राम जय राम जय जय राम दंपति धर्म चरणनी का श्रीराम जय राम जय जय राम अजहु गाव श्रुति जिन कई का श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम स्वयंभू मनु अरु शतरूपा. स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्या तपश्चर्येसाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. त्याच्यानंतर कश्यप आणि आदिती यांच्यासाठी सुद्धा भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. कश्यप आदिती महातपकिना तीन कहो मैं पूर्व बर दीना ते दशरथ कौशल्या रूपा कौशलपुरी प्रगट नरधोपा. त्याच्यानंतर कश्यप आणि आदिती या दोघांसाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. किती झाले अवताराचे कारण बोला की किती झाले. हे मला आमच्या तरी कुठं ध्यानात राहते आणि आमच्या ध्यानात राहिल्यावर कसं व्हायचं. तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमचं चालत आहे, बाकी काय. बरोबर आहे का नाही. आणि भगवान परमात्मा कधी कधी अवतार घेतात. तुलसीदासजी महाराज अजून एक ठिकाणी सांगतात. तुलसीदासजी महाराज म्हणतात जब जब होय धर्म की हानी. ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा काय करतो, अवतार घेतो. गीतेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे। ज्या ज्या वेळी धर्माची हानी होते त्या त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात। म्हणून देवाच्या अवताराचे अजून एक कारण आहे बघा महत्वाचं, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे श्रावण बाळाची कथा। आपण सगळ्यांनी ऐकली की नाही? श्रावण बाळाच्या आई वडील हे डोळ्याने अंध होते, डोळ्याने अंध होते आणि अंध असणारे श्रावणाचे आई वडील त्यांनी एक आपल्या मुलाकडे एक इच्छा प्रकट केली। काय? श्रावणा, आम्हाला काशीची यात्रा घडवून आण ना, काशीला आम्हाला घेऊन जा। काशीला जाण्याची इच्छा प्रकट केली आणि श्रावण बाळ हे आई वडिलांचा ऐकणारे होते। मुलांनी आई वडिलांचा ऐकलं पाहिजे। कधी कधी आई वडिलांचा निर्णय जरी चुकीचा असला तरी तो ऐकला पाहिजे, कारण आई वडिलांचा निर्णय आहे। परंतु श्रावण बाळांच्या आई वडिलांनी इच्छा चांगली प्रकट केलेली होती, आम्हाला काशीला घेऊन जा। श्रावण बाळ म्हटले ठीक आहे, काशीला घेऊन जाऊ। दोघंही अंध आहेत। जुन्या काळामध्ये प्रवास असला तर लई श्रीमंत माणूस कोणी असला तर घोड्यावरती प्रवास राहायचा, त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये बैलगाडीचा प्रवास राहायचा। परंतु श्रावण बाळ गरीब होते, आई वडील डोळ्याने अंध होते, राज्य होतं ते राज्य निघून गेलं, राज्य लोकांनी लुटून घेतलं आणि मग आता आई वडिलांना न्यायचंय। मग काय केलं श्रावण बाळाने? कावड बनवली, कावड। त्या कावडीमध्ये दोन्ही बाजूनी, एका बाजूने आईला बसवलं, एका बाजूने आपल्या बापाला बसवलं आणि कावड घेऊन श्रावण बाळ निघाला, काशीला जाण्यासाठी निघाला। बघा काय सेवा करावी, कशी सेवा करावी आई वडिलांची, श्रावण बाळाकडून आदर्श घेतला पाहिजे। अहो कावडीमध्ये बसवलंय आई बापाला आणि काशीला घेऊन निघाला। निघाल्याच्या नंतर वाटाने चालत आहे, चालत चालत एका जंगलामध्ये श्रावण बाळ गेला। श्रावण बाळ जंगलामध्ये गेल्याच्या नंतर आई वडिलांनी एक इच्छा प्रकट केली, श्रावणाकडे बाळा थोडी पाणी तहान लागली, पाण्याची काही व्यवस्था पहा, पाणी कुठं असेल तर। श्रावण बाळाने ती कावड खाली टेकवली एका झाडाच्या सावलीला आणि हातामध्ये कमंडलू झारी घेतली आणि पाण्याच्या शोधामध्ये निघाला। निघाल्याच्या नंतर त्याच दिवशी इकडे अयोध्येमध्ये एक गोष्ट घटना घडली। अयोध्येचा राजा जो दशरथ होता, तो दशरथ राजा शिकारीसाठी त्याच जंगलामध्ये आलेला होता। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो शिकार शोधत होता, कुठं शिकार सापडले नाही। म्हणून राजा एका त्या तलावाच्या काठावरती एका झाडावरती वृक्षावरती बसलेला आहे, दाट वृक्ष आहे। राजाला असं वाटलं या तलावाच्या काठावरती एखादं सावज, एखादा प्राणी पाणी पिण्याच्या निमित्ताने येईल, आल्याच्या नंतर आपल्याला शिकार होईल। म्हणून राजा धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी त्या झाडावरती बसलेला आहे आणि श्रावण बाळ सुद्धा पाण्याचा शोध घेत 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 तिथं आला आणि आल्याच्या नंतर श्रावण बाळाने ते आपलं जी झारी जे कमंडलू होतं ते त्या पाण्यामध्ये बुडवलं। बुडवल्याच्या नंतर पाण्यामध्ये जर आपण भांड बुडवलं तर काय होतं, त्या पाण्यामधून हवा बाहेर येते आणि आल्याच्या नंतर ते पाण्यातून हवा बाहेर येताना त्या हवेचा आवाज येतो, बुडबुड बुडबुड आवाज येतो। त्या कमंडलूचा सुद्धा आवाज बुडबुड बाहेर आला। आल्याच्या नंतर दशरथ राजा जवळच त्या झाडावरती बसलेला होता। राजाला असं वाटलं नक्की कोणीतरी प्राणी पाणी पिण्याच्या निमित्ताने इथं आलेला आहे। म्हणून दशरथ राजाने त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला, बाण सू सू करीत आला आणि आल्याच्या नंतर त्या श्रावणाच्या हृदयामध्ये तो बाण घुसला। जुन्या काळामध्ये एक कविता होती बघा, त्या जुन्या लोकांना एक कविता होती, श्रावण बाळाची कविता। शर आला तो दावोनी आला काळ, विवळला श्रावण बाळ। तो धावोनी आला काळ, विवळला श्रावण बाळ।
शर आला तो दावणी आला काळ विवळला श्रावण बाळ तो दावणी आला बाळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ पोडोणी हाक तो पडला जाऊनी झोप आई गे दीर्घ पोडोणी हाक तो पडला जाऊनी झोक हे राजाच्या श्रवणी करुणावाणी नयनीचे झाले पाणी शर आला तो श्रावण बाळ जुन्या काळामध्ये ही या सगळ्या लोकांना कविता होती बघा, होती का नाही? तुम्हाला होती ना कविता महाराज? चौथीला, तुमच्या टायमाला चौथीला कविता होती. काय? शर आला तो दावणी आला काळ विवळला श्रावण बाळ त्या ब्राह्मण पुत्र वधुनी शोकाकुल झाला नृपती आसवे आणुनी नयनी तो वदला अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळ. श्रावण बाळाच्या त्या ठिकाणी त्या दशरथ राजाने बाण सोडला आणि तो बाण सू 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 करत आला आणि श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन बाण घुसला. छातीमध्ये बाण घुसल्याच्या नंतर श्रावण बाळाने मोठ्याने आई ग म्हणून आवाज दिला आणि तो श्रावण बाळ त्या धरतीवरती पडलेला आहे. आपल्या हृदयामध्ये बाण घुसलेला आहे आणि त्या ठिकाणी शेवटच्या घटकात श्रावण बाळ मुसतोय. राजाच्या कानावरती तो आवाज गेला, कोणाचा आवाज आहे? मी बाण कोणाला मारला? येऊन पाहतोय राजा, पाहतोय मी बाण मारलाय सावजाला नाही तर श्रावणाला बाण लागलाय आणि श्रावणाला तो बाण लागल्याच्या नंतर श्रावण खाली पडलेला आहे. राजाने विचारलं कोण तू? त्यावेळेस श्रावण बाळा सांगतो मी श्रावण, माझ्या आई बापाला काशी यात्रेला घेऊन चाललोय. माझे आई बाप दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत. राजा विचारतो कुठे आहे तुझे आई बाप? श्रावण म्हणतो त्यांना तहान लागली, त्यांची कावड एका झाडाच्या खाली मी ठेवलेली एक सावलीला आणि पाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी आलो. एक काम कर राजा, आता मी तर मरणार आहे परंतु तू काय कर, हे पाणी हे कमंडलू घे आणि माझ्या माय बापाला एवढं पाणी नेऊन दे. असं म्हणल्याच्या नंतर श्रावण बाळाने त्या ठिकाणी आपले डोळे झाकले, प्राण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी विलीन केला. राजाला तर काय करावं काही कळत नव्हतं. आपल्या हाताने एका ब्राह्मण पुत्राचा त्या ठिकाणी वध झाला. राजाला दुःख झालं तरी सुद्धा राजाने ती झारी हातामध्ये कमंडलू घेतला. ज्या ठिकाणी श्रावणाचे आई वडील होते त्या ठिकाणी ते झारी कमंडलू घेऊन राजा गेला. गेल्याच्या नंतर श्रावणाचे आई वडील बसलेले आहेत. राजा मंद मंद पावलं टाकत त्यांच्या जवळ गेला. जंगलामध्ये काय पाल्या पाचोळ्यावरती पाय पडल्याच्या नंतर आवाज येतो. त्या दोघांना दिसत नव्हतं कोण आलेलंय, परंतु त्यांनी जाणवलं, आवाजाने जाणवलं कोणीतरी आलेलं आहे. त्यांना वाटलं आपलं पोरगच आलंय. राजाने ते कमंडलू समोर धरलं परंतु बोलत नाही राजा.
श्रावणाचे आई वडील म्हणतात, बाळा तुला त्रास झाला का रे? आमचा तुला त्रास होतो का? परंतु राजा एक नाही दोन नाही एक शब्द बोलत नाही. बोलावं तर त्यांना समजून जाईन हा श्रावण नाही, हा दशरथ आहे, पाणी पिणार नाहीत. बोलत नाहीत. त्यावेळी श्रावणाचे आई वडील शेवटी एक वाक्य बोलतात, बाळ तू जर आम्हाला बोलला नाही तर आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही, तू बोलल्याशिवाय पाणी पिणार नाही. मग मात्र दशरथ राजाचा बाण फुटला. दशरथ राजा रडायला लागला आणि दशरथ राजा त्या श्रावणाच्या आई वडिलांना सांगतो, तुमचा श्रावण माझ्या हाताने मारला गेला. मी राजा आहे, दशरथ राजा आहे. श्रावणाचे आई वडील म्हणतात, तू राजा आहे, तुझ्या राजाचा तू जरी राजा असला, अयोध्येचा राजा असला तरी तुला आम्हाला तुझं काय करायचंय? आम्हाला आमचा राजा पाहिजे. खरं सांगा आई वडिलांना, आपला मुलगा स्वतःसाठी राजाच असतोय. आपला मुलगा जर आनंदामध्ये असेल तर आई वडिलांना त्याचा आनंद पाहून आनंद होतो. महाराज तुकोबारायांना म्हणावं लागलं, पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. अर्थात त्या दशरथ राजाचं ते बोलणं त्या की जय. हॅलो स्वर धरा. श्रावणाचे आई वडील दशरथ राजाला म्हणतात, राजा आमच्या बाळाला तू मारलंस राजा. राजा सांगतोय, तुमच्या बाळाला मी मारलं नाही, माझ्याकडून चुकून. अरे तू चुकून जरी मारलंस तरी सुद्धा आमच्या बाळाला मारलंस. आता आम्ही सुद्धा आमचा प्राण ठेवणार नाहीत राजा. परंतु ऐक, तू जसं आमच्या बाळाला मारलंस आणि आमच्या पोरगा गेल्याच्या नंतर आम्ही जसं आता तडपडून आमचा प्राण सोडणार आहोत, आमच्या मुलाच्या विराहामध्ये आम्ही प्राण सोडणार आहोत. राजा ऐक, तुला सुद्धा 4 मुलं होतील, 4 मुलं. परंतु तुझा अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर तुझ्याजवळ एकही मुलगा राहणार नाही. त्या ब्राह्मणांनी शाप दिला. शाप दिल्याच्या नंतर राजा दुःखी झाला. त्या दोघाही पती पत्नीने त्या ठिकाणी प्राण सोडून दिला. राजाने त्या तलावाच्या काठावरती श्रावण बाळ आणि त्याच्या आई वडिलांचं त्या ठिकाणी प्रेत ठेवलेलं आहे. त्यांना अग्नी दिला आणि अग्नी दिल्याच्या नंतर राजा निघून गेला. राजा अयोध्येमध्ये आला. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर राजा दुःखी आहे. आपलं दुःख कोणापाशी व्यक्त करावं राजाला कळत नाही. म्हणून राजाने काय केलं, जे कुलगुरू वशिष्ठ होते त्या वशिष्ठ महाराजांच्या जवळ राजाने आपलं दुःख व्यक्त केलं. राजाने सांगितलं, महाराज माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं. 1 नाही 2 नाही तर 3 ब्राह्मणांची हत्या माझ्याकडून घडली. आणि त्या ब्राह्मणाने मरता मरता मला शाप सुद्धा दिला. काय शाप दिला राजा? त्यांनी सांगितलं, राजा तू आमचा मुलगा मारला, आमच्या मुलाच्या वियोगामध्ये आता आम्ही मरणार आहोत. परंतु ऐक राजा, ज्या वेळेस तुझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस तुझा 4 मुलं राहतील, परंतु एक सुद्धा मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. म्हणून दशरथ राजाच्या अंतकाळाची गोष्ट पाहणं महाराज. ज्यावेळेस दशरथ राजाचा अंतकाळ जवळ आलेला आहे त्यावेळेस दशरथ राजाचे 2 मुलं वनवासामध्ये आणि 2 मुलं मामाच्या गावाला आहेत. भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला, राम लक्ष्मण वनवासामध्ये. राजाच्या जवळ कोणीच नाही. परंतु राजाने शेवटी आपल्या पोराचं नाव घेत घेत प्राण सोडला. राम राम कही राम राम, राम राम कही राम राम, राम राम कही राम राम, राम राम कही राम राम. शेवटी अंतकाळी कोणी जवळ नाही आणि राजाला शाप दिल्याच्या नंतर वशिष्ठ महाराज सांगतात, राजा ऐक, आनंदाची बातमी. तुझ्या 7 जन्मामध्ये तुझ्या पोटी पुत्र नव्हता. किती जन्मात? 7. परंतु एका ब्राह्मणांच्या शापाने
एका साधूच्या शापाने आता तुला 4 मुलं होणार आहेत राजा. ऐका, एका साधूच्या शापामध्ये सुद्धा जगाचं कल्याण आहे. साधूच्या शापामध्ये सुद्धा जगाचं कल्याण आहे. म्हणून शरण कोणाला गेलं पाहिजे तर साधूला शरण गेलं पाहिजे. आपलं दुःख आपलं सुख हे आपण साधूच्या जवळ सांगितलं पाहिजे. आपण जर या जगाला जर आपलं दुःख सांगत सुटलो तर महाराज हे लोक आपलं दुःख हसून ऐकतात, हसून आपलं रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. म्हणून आपलं दुःख जे असेल ते दुःख आपण देवाच्या जवळ साधूच्या जवळ सांगितलं पाहिजे. ते आपल्याला त्या दुःखामधून निवृत्त करण्याचं काम करत असतात. म्हणून राजाने दुःख सांगितल्याच्या नंतर वशिष्ठ महाराज सांगतात, राजा ऐक, आता एक काम कर, पुत्रकामेष्टी यज्ञ कर. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्याच्या नंतर त्या यज्ञामधून तुला असणारे 4 मुलं होतील. आणि मग मात्र राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी त्या ठिकाणी यज्ञाची तयारी करतोय. सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करा. श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम श्री राम जय जय राम. श्री राम 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 राजा राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. श्री राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. दुपारी पंगत नव्हती काय आज? ह्यांना नव्हती का मग? म्हणा म्हणा सगळेजण म्हणा. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम. याच्यावर काहीतरी मांडा बरं, येईन आमच्या अंगावर. राजा राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आज दुपारी पंगत नव्हती का? होती का? पंगत होती पण तुम्ही आला नसता. आता तुम्ही सध्या तुमचा एकच दान काय, कोरडा आणि पापड्या का? तुमच्या तर नाही अजून. पावसाचं वातावरण बघा, पावसाचं वातावरण बघून करा, नाही तर जाईन पाऊस घेऊन सगळं. ऐका काय चाललं होतं आपलं, बोला की. काय महाभारत? हो रामायण चालू आहे. दशरथ राजाला वशिष्ठ महाराजांनी सांगितलं काय कर, यज्ञ कर, यज्ञ. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करण्यासाठी सांगितलं. पण हा यज्ञ कोणाच्या हाताने करायचा? ज्याने आजपर्यंत कधी स्त्री पाहिलेली नाही त्याच्या हाताने हा काय करायचा, यज्ञ करायचा. मग असा कोणता ऋषी? एक विभांडक नावाचे ऋषी होते.
आणि त्यांचे चिरंजीव शृंग ऋषी. आता हा सगळा इतिहास नगरच्या पलीकडे, आपल्यासोबत जे तबला वाजायला महाराज आहेत सोमनाथ महाराज, त्यांच्या गावाकडे सगळा इतिहास. तिथं एक भांडगाव नावाचं गाव आहे. त्या भांडगावाला हे विभांडक नावाच्या ऋषींचं स्थान आहे. आणि तिथून जवळच एक शृंग ऋषी गड आहे. त्या शृंग ऋषीच्या ठिकाणी त्या ऋषी शृंगांचं स्थान आहे. अर्थात हे शृंग ऋषी असे होते, त्यांनी कधीच स्त्री पाहिलेली नव्हती. यज्ञ तर करायचा आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे, कोणाच्या हाताने करावं? मग वशिष्ठ महाराजांनी सांगितलं, राजा तुला त्या विभांडक ऋषींचे जे चिरंजीव आहेत त्यांना आणावं लागेल. आणि मग राजाने त्या ठिकाणी त्या विभांडक नावाच्या ऋषींचे पुत्र ऋषी शृंग त्यांना आणायचं. परंतु आणायचं कसं? कारण हे ऋषी, इकडे लक्ष द्या, हे ऋषी लोक जे असे होते महाराज, हे तपश्चर्या करायचे, यांच्याकडे ज्ञान सुद्धा राहायचं, परंतु ज्ञानाच्या पाठीमागं अहंकार आणि अहंकाराच्या पाठीमागं क्रोध. एवढा भयानक क्रोध या ऋषींच्या ठिकाणी. एक प्रसिद्ध ऋषी आहेत बघा, 2-3 ऋषी प्रसिद्ध आहेत जुन्या ह्याच्यात. त्याच्यामध्ये दुर्वास ऋषी, त्याच्यानंतर जमताग्नी, अजून विश्वामित्र ऋषी, हे क्रोधाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत. यांच्या ठिकाणी एवढा क्रोध. तसं हे विभांडक नावाचे ऋषी होते, हे सुद्धा क्रोधिष्ठ होते. मग त्या शृंग ऋषीला आणायचं यज्ञासाठी. परंतु कसं आणायचं, कोण आणणार, कोण आणायला जाणार? मग वशिष्ठ महाराजांनी सांगितलं, बरं पाहून घ्या एकदा तिकडे काय आहे नेमकं. अवघडच काम आहे. पाहिलं का? कोण होतं? कशाचं कोण आहे म्हणावं, आमच्याच गावातले सारे लोक. कीर्तन चालू असावं. कीर्तन चालू झालं की एखादी समजा वाहन जावं, एखादं माणूस जावं, एखादी गाडी गेली ना मोटरसायकल, मग बाया नुसतं तिकडच बघणार. माय कोण नवीनच आलंय, कोण असं, कोण असं, बरं कोणाकडे आला असं नेमकं? आता यांनी जी मोटरसायकलवर आलंय ती मोटरसायकल ह्याचीच असन का लोकांची आणली असन का, चोरून आणली असन कोणाची? हाच विचार आपल्या मनामध्ये, दुसरं काही नाही. इथं चालू आहे ते सगळं सोडून द्यायचं, हा तिकडे बघत राहायचं. ऐका काय सांगत होतो मी. यज्ञासाठी शृंग ऋषीला आणायचं आहे. दशरथ राजांनी सांगितलं कोणाला आणावं, कोणासाठी पाचारण कोणाला करावं. म्हणून इंद्राने आपलं, इंद्राच्या दरबारामध्ये ज्या अप्सरा होत्या त्या अप्सरा पाचारण केल्या. कोणी? दशरथ राजाने. बरं, दशरथ राजाला त्या इंद्राने अप्सरा, स्वर्गातली संपत्ती अप्सरा म्हणजे, ती राजाला कसं काय दिली? एका वेळेस दशरथ राजा इंद्राबरोबर ती युद्ध करण्यासाठी गेले होते, इंद्राला मदत करण्यासाठी. त्यावेळेस मदतीला गेल्यामुळं त्या ठिकाणी इंद्राचा विजय करून दिला होता दशरथ राजाने. म्हणून इंद्राच्या त्या ठिकाणी दशरथ राजाच्या जवळ काही उपकार होते, ते उपकाराची परतफेड म्हणून इंद्राने त्या अप्सरा पाठवल्या. आणि अप्सरा पाठवल्याच्या नंतर राजाने त्या अप्सरा घेऊन त्या अप्सरा त्या विभांडक नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर विभांडक नावाच्या ऋषी जे होते, विभांडक ऋषी, ते तपश्चर्येला बसलेले होते, समाधी अवस्थेमध्ये होते. आणि जवळच त्यांचा मुलगा म्हणजे शृंग ऋषी जवळच होते. त्या शृंग ऋषीने या अप्सरा पाहिल्या, एवढ्या दिव्य तेजपुंज दिसणाऱ्या. अहो, त्या साक्षात अप्सरा होत्या. आपले खेड्यातले माणसं कधी शहरात गेले ना, शहरात गेल्याच्या नंतर काय असतंय बघा, शहरात कपड्याचे दुकानं असतात, माहितीये ना सगळ्यांना. कपड्याचे दुकानं, कपड्याचे दुकानं पाहिले का मावशा? हो इकडे लक्ष द्या, माझ्याकडे, इकडे आहे मी, इकडं. कपड्याचे दुकानं पाहिले ना शहरातले, त्या दुकानाच्या समोर काय ठेवलेलं असतं? काय असतं बोला की, काय बोला ना, काय असतं? कपडे? कपडे नाही हो, अजून एक गोष्ट असती. काय सांगा बरं? काय म्हणले आजी?
भावल्या पुतळे ठेवलेले असतात, हाय का नाही, असतात का नाही? अहो एक असंच खेड्यातले माणूस बीडच्या आपल्या त्या कोणता रोड काय सुभाष रोडला सारे कपड्याचे दुकान आहेत ना, एक आपल्या गावातलं गेलं माणूस त्या सुभाष रोडला गेलो, सारे कपड्याचे दुकानं आणि काचामध्ये एक ते पुतळा उभा केलेला होता बाईचा, त्याला सुंदर साडी वगैरे घातलेलं, ते पुतळा उभा केलेला होतं. अर्धा तास उभा राहिला तिथं बघत, कोणाला? पुतळ्याला बघत. मागून एक जण आला, म्हणलं कम उभा राहिले इथं? म्हणलं पाय ना किती सुंदर बाई आहे तिथं उभा. ते म्हणलं अरे येड्या, ते पुतळा आहे. म्हणजे पुतळ्याला बघत अर्धा तास त्या ठिकाणी उभा राहिलं. ह्या तर साक्षात अप्सरा होत्या. आणि त्या शृंग ऋषीने आजपर्यंत कधीही स्त्री पाहिलेली नव्हती. त्याला साक्षात त्यांच्या समोर एवढ्या सुंदर अप्सरा आल्याच्या नंतर त्या अप्सरा नाचत नाचत पुढे निघाल्या आणि हे शृंग ऋषी त्याच्या पाठीमागे निघाले. शृंग ऋषीला घेऊन अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यज्ञ सुरू झाला. पुत्रकामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी प्रारंभ झाला आणि सुरू झाल्याच्या नंतर यज्ञाच्या मुख्य स्थानी शृंग ऋषी बसलेले आहेत. जवळ दशरथ राजा आहे. दशरथ राजाच्या तीनही राण्या आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकई. तीनही राण्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. यज्ञामध्ये आहुत्या मागून आहुत्या पडत आहेत, आहुत्या मागून आहुत्या पडत आहेत. पण तेवढ्यामध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी शृंग ऋषीचे जे वडील होते विभांडक ऋषी, ते त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की आपल्या मुलाला फसवून कोणीतरी घेऊन गेलेलं आहे, म्हणून रागामध्ये क्रोधामध्ये त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आले. आणि आल्याच्या नंतर तो यज्ञ पाहिला. यज्ञाच्या मुख्य स्थानी आपला मुलगा बसवलेला पाहिला आणि आनंद झाला. तुम्हाला मी आता सांगितलं की पुत्राच्या विजये पिता सुखावेतच आहे. कारण आई वडिलांना मुलगा मोठा झालेला पाहिला की आई वडिलांना आनंद होत राहतो. आणि आई वडील जेवढं काही करत राहतात ते मुलासाठीच करतात, आहे का नाही? किती प्रेम करतात आई वडील. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, एवढं प्रेम आई वडील करतात. बरं, काही प्रेम करण्यामागं त्यांना काही प्रेमाच्या पाठीमागं काही त्यांचा स्वार्थ असतो का? स्वार्थ नसतो. महाराज म्हणतात, आईशी कळवळ्याची जाती, 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 आईशी कळवळ्याची जाती. करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करिला करिला भावीन प्रीती, प्रीती करिला 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 भावीन प्रीती, आईशी कळवळ्याची
ऐसे कळयाची आणि दशरथ राजाने त्या ठिकाणी यज्ञ सुरू केला. यज्ञ सुरू झाल्याच्या नंतर मुख्य स्थानी शृंग ऋषी बसलेले आहेत. यज्ञामध्ये एकामागून एक आहुत्या पडत आहेत. आणि आहुत्या पडत असताना यज्ञाचा पूर्ण आहुतीचा दिवस त्या ठिकाणी उजडला. पूर्ण आहुतीचा नारळ शृंग ऋषींच्या हातामध्ये आहे. शृंग ऋषीच्या हातामध्ये पूर्ण आहुतीचा नारळ आणि ब्राह्मणांच्या मंत्र घोषामध्ये त्या ठिकाणी पूर्ण आहुतीचं नारळ त्या यज्ञामध्ये टाकलं. टाकल्याबरोबर त्या यज्ञामधून यज्ञ नारायण प्रगट झाले. यज्ञ नारायण प्रगट झाल्याच्या नंतर यज्ञ नारायणाने हातामध्ये एक पायस पात्र होतं आणि ते पायस पात्र घेऊन ते पायस पात्र वशिष्ठ महाराजांच्या हातामध्ये दिलं. आणि दिल्याच्या नंतर वशिष्ठ महाराज दशरथ राजाला म्हणतात, दशरथा घे पायसदान, घे पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान, 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 पायसदान. दशरथा पायसदान, पायसदान. दशरथा पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान, घे पायसदान, 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 पायसदान. पायसदान, 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 पायसदान. दशरथ राजाच्या हातामध्ये वशिष्ठ ऋषीने ते पायस पात्र दिलं. आणि पायस पात्र दिल्याच्या नंतर राजाला सांगितलं, राजा काय कर, लवकर याचे भाग कर आणि लवकर राणीला खायला दे, तीनही राण्यांना खायला दे. त्या पद्धतीने राजाने तो जो प्रसाद होता त्या प्रसादाचे 3 भाग केले. पहिला भाग कोणाला दिला हो? कोणाला बोला की, कोणाला दिला पहिला भाग? कौशल्येला दिला. दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. कैकेयी महाराज, कैकेयी दिसायला सुंदर होती आणि सुंदरपणाचा अभिमान तिला होता. ती म्हणली, मी राजाची आवडती राणी असून मला तिसऱ्यांदा दिला, शेवटी दिला, खात नसते म्हणली. आणि तेवढ्यात काय झालं, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्या दोघींनी त्या ठिकाणी, हिने प्रसाद खाल्ला नाही, हिला राग आला राजाचा. तेवढ्यात घार आली आकाशातून. ही घार कोण होती? ही घार होती इंद्राच्या दरबारामध्ये नाचणारी एक नृत्य कला दाखवणारी एक स्त्री होती. परंतु तिला नाचता नाचता तिचा ताल हुकला आणि ताल हुकल्याच्या नंतर नारदाने तिला शाप दिला, जा म्हणे घार होऊन पडशील. इंद्राने शाप दिल्याच्या नंतर तिने सांगितलं, असं कमून करता, मला ह्या श्रापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी सांगा की. त्यावेळेस इंद्राने तिला श्रापातून मुक्त होण्यासाठी सांगितलं होतं, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी जन्माला येणार आहेत त्यावेळेस काय होईल, तर त्यावेळेस जे पायस पात्रामधून प्रसाद होईल तो प्रसाद कैकेयीच्या हातामध्ये जाईल. आणि त्यावेळेस त्या कैकेयीच्या हातामधल्या प्रसादाला तू तोंड लावायचं, तोंड लावल्याबरोबर तुझा उद्धार होईल. तो प्रसाद त्या घारेने घेतला आणि अंजनीच्या ऋषमुख पर्वतावर अंजनीला तो प्रसाद दिला. इकडं मात्र या 2 राण्यांकडे प्रसाद होता, कैकेयीचा प्रसाद घारीने नेला. म्हणून या दोघींनी काय केलं, आपल्यातला थोडा थोडा प्रसाद कैकेयीला दिला. या दोघींनी थोडा थोडा प्रसाद कैकेयीला दिला आणि मग या 3ही राण्यांनी तो प्रसाद खाल्ला. खाल्ल्याच्या नंतर त्या 3ही राणी त्या प्रसादापासून गर्भवती राहिल्या. आता आपल्याकडं नाथ महाराजांचं जे रामायण आहे, भावार्थ रामायण, त्या भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की कैकेयीला 2 पुत्र आहेत आणि सुमित्रेला आणि कौशल्येला एक पुत्र. कौशल्येला कोण? प्रभू श्री रामचंद्र. आणि हिला सुमित्रेला फक्त एकच पुत्र, कोण? लक्ष्मण. आणि कैकेयीला 2 पुत्र, कोणते? भरत आणि शत्रुघ्न. हे असं कोणत्या रामायणामध्ये सांगितलं? भावार्थ रामायणामध्ये.
परंतु तुलसी रामायणामध्ये थोडंसं वेगळं आहे. तुलसी रामायणामध्ये भरत हा एकच पुत्र, कोणाला? कैकेयीला. शत्रुघ्न आणि लक्ष्मणजी सुमित्रेला हे 2 पुत्र असं सांगितलेलं आहे. जाऊ द्या, आपल्याला काय कल्पभेद मानायचा. आणि त्या तीनही राण्या त्या ठिकाणी गर्भवती राहिल्या. आणि गर्भवती राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी किती 6 का 7 महिने झाल्याच्या नंतर काय विचारावं लागतं? डोहाळे. आता जुन्या काळामध्ये डोहाळे होते. तसं राजाला सांगितलं वशिष्ठ महाराजांनी, कुळगुरु वशिष्ठ ना सांगे नृपवरा, असती गरोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. अरे धर्मशास्त्र सांगतं डोहाळे विचारावेत, डोहाळे पुसावेत. म्हणून राजा त्या ठिकाणी डोहाळे विचारण्यासाठी म्हणला. पहिल्यांदा ज्या वेळेस प्रसाद निघाला त्यावेळेस सुरुवातीला कैकेयीला दिला, नाही तर तिला राग आला. म्हणून म्हणला आता पहिल्यांदा कैकेयीच्या महालामध्ये जातो. आणि राजा तिथून गेला कुठं? कैकेयीच्या महालामध्ये. आणि कैकेयीच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर राजाने विचारलं, तुला काय डोहाळे होतात? ती म्हणली, मला कनिष्ठाशी द्यावा राजपट, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. ती म्हणली, मला असं वाटतं गादीवरती ज्येष्ठाला वनामध्ये झाडावं, आणि जे कनिष्ठ म्हणजे लहान आहे त्याला गादीवरती बसावं. असं सांगितल्याच्या नंतर राजाला दुःख झालं. कारण राजा ज्या वेळेस तिच्या महालामध्ये गेल्यानंतर ती अंगावरती काळे वस्त्र घालून मंचकावर झोपलेली होती. मंचकी बैसली होती ती पापिनी, देखताची नहिनी पहुडली. मंचकावर बसलेली होती, म्हणजे खाटावर बसलेली होती, कॉटवर. आणि राजाला पाहिल्याबरोबर ती झोपली. राजाला दुःख झालं. आणि पुन्हा तिने विचारलं डोहाळे काय होतं? तर तिने डोहाळे असे सांगितले, ज्येष्ठाला कुठं धाडा वनात, आणि लहान्याला गादीवर बसा. राजाला दुःख झालं. राजाला दुःख झाल्याच्या नंतर राजा तिथून उठला आणि सुमित्रा मातेच्या मंदिरामध्ये, सुमित्रेच्या महालामध्ये आला. आल्याबरोबर राजाला आलेलं सुमित्रेने पाहिलं, हातामध्ये ताट घेतलं, राजाचं औक्षण केलं, राजाला बसायला आसन टाकलं आणि हात जोडून राजाच्या जवळ उभा राहिली. राजाने विचारलं, तुला काय डोहाळे होतात? मागचं जे दुःख होतं ना, कैकेयीच्या ठिकाणी झालेलं दुःख, राजा सगळं दुःख विसरून गेला. आणि हिला विचारलं, तुला काय डोहाळे होतात? ती सांगू लागली, ज्येष्ठाची सेवा अहर्निशी, जो ज्येष्ठ असेल त्याची सेवा मला अखंड घडावी, एवढंच माझे डोहाळे आहेत. राजाला आनंद झाला. राजाने आपल्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि तिच्या गळ्यामध्ये टाकला. राजा आनंदामध्ये तिथून निघाला. आणि तिथून निघून राजा कुठं आला? कौसल्याच्या महालामध्ये आला. कौसल्याच्या राजामध्ये आल्याच्या नंतर राजाने पाहिलं, कौसल्या बोलत नाही, चालत नाही, काही नाही, सदा समाधिस्थ रामरूप झाली. कौसल्या माऊली नामा म्हणे. समाधीच्या अवस्थेमध्ये राजाला तर भीतीच वाटायला लागली. राजा म्हणला, नक्की हिला काहीतरी भूतांनी झडपलं, नक्की हिला भूत लागलं, म्हणून ती अशी भूतासारखी करायला लागली. महाराज, जुन्या काळामध्ये भूत होते. जुन्या काळात भूत होते ना जुन्या काळामध्ये. आता हे जुन्या माणसाला माहिती भूत होते. आता भूतच राहिले नाही. कशामुळे राहिले नाही माहितीये का तुम्हाला? कशामुळं? आता माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागले. भूत म्हणले आपलं चला आता, म्हणले इथं राहण्यात काही मजा नाही. राजाला असं वाटलं हिला नक्की भूताने झडपलं. राजा धावत 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 आपल्या गुरु महाराजांकडे गेला, वशिष्ठ महाराजांकडे. आणि वशिष्ठ महाराजांकडे गेल्याच्या नंतर वशिष्ठांनी त्या राणीला पाहिलं, कौसल्याला पाहिलं. पाहिल्याच्या नंतर राजाला सांगू लागले, राजा ऐक, विश्वाचा आम्ही आत्मा, स्वयं असे राम, मज माझी भ्रम असे कैसा. अरे हिच्या अंतकरणामध्ये राजा साक्षात देव आहे, देव. आणि देव आहे म्हटल्याच्या नंतर वशिष्ठ महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि ती बोलायला लागली. राजाने विचारलं, तुला काय डोहाळे होतात सांग ना. ती म्हणायला लागली, रावणाने माझ्या लग्नामध्ये विघ्न केलं. आता आहे का काही संबंध? पण पुढचं चरित्र, डोहाळे म्हणजे पुढं पोरग काय करणार हे डोहाळ्यामध्ये कळत असतं. रावणाने माझ्या लग्नामध्ये विघ्न केलं, त्या रावणाला मी मारणार आहे. मग राजा ऐक, लवकर धनुष्य बाण आण आणि माझ्याकडे दे. आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन
लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषण देईन मी, लंका विभीषण आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन धनुष्य, आणि धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा मारे. कौशल्या डोहाळे सांगायला लागली, राजा धनुष्यान बाणान आत्ता रावणाला मारते. राजा म्हणला ही काही वेगळी बडबड करायला लागली काय की, परंतु हे पुढचं चरित्र होतं महाराज. रावणाला आत्ता मारते म्हणे, माझ्याकडे राम धनुष्य दे. आणि मग महाराज डोहाळे विचारल्याच्या नंतर राजाला तर चिंता वाटायला लागली. नेमकं काय पराक्रम, काय करायला, काय हिचं काय झालं, हिला भूत लागलं का काय झालं काही कळत नाही. आणि राजा तिथून गेला, आपल्या महालामध्ये जाऊन बसला. पुढं 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी आता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जन्माला येणार आहेत. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी ज्या तिथीला जन्माला आले त्या तिथीचं वर्णन तुलसीदासजी महाराज करतात. तुलसीदासजी महाराज म्हणतात, नवमी तिथी मधो मास पुनीता, श्रीराम जय राम जय जय राम, सकल पच्छवी जित हरि प्रीता, श्रीराम जय राम जय जय राम, मध्य दिवस अति शीतल गामा, श्रीराम जय राम जय जय राम, पावन काल लोक विश्रामा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नवमी तिथी मधो मास पुनीता, सकल पच अभिजित हरी प्रीता. भगवान परमात्मा कोणत्या तिथीवरती जन्माला आले ते सांगितलं. नवमी तिथी मधुमास पुनीता, सकल पक्ष अभिजित मुहूर्ता. अभिजित मुहूर्तावरती नवमी तिथीला भगवान प्रभू रामचंद्रजी जन्माला आले. शांत वातावरण आहे बघा, जिकडं तिकडं शांतता झालेली आहे. आणि वारं शांत झालं आणि दुपारची वेळ आहे. आणि दुपारच्या वेळी दशरथ राजा आपल्या महालामध्ये बसलेले आहेत. बसलेले असताना एक दासी पळत 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 राजाकडे आली. राजाकडे आल्याच्या नंतर राजाला म्हणाले, राजेसाहेब बधाई हो, बधाई हो, बधाई हो. राजा म्हणले काय झालं बोल की. अहो राजेसाहेब आनंदाची गोष्ट. राजा म्हणतात बोल 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 काय झालं. अहो आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. काय झालं काय झालं. अहो कौशल्या मातेने एका मुलाला जन्म दिला आणि प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला. प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाल्याच्या नंतर सर्व देवता प्रभू रामचंद्रजींची त्या ठिकाणी स्तुती करायला लागले. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता गोद्विजकारी जय ही सुरारी सिंधु सुता प्रिय कांता
पालन सुरधरणी अद्भुत करणी वर्णन जाई मोई जो सहज कृपाला दीन दयाला करुणा तो कर सोई जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा अभिगत गोविंदा चरिता पुनीता माया रहित मुकुंदा जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता गो द्विज हितकारे जय असुरारे सिंधु सुता प्रिय कांता। भगवान परमात्मा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रगट झाले आणि अयोध्येमध्ये प्रगट झाल्याच्या नंतर सर्व देवी देवतांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावरती पुष्पवृष्टी केली आणि पुष्पवृष्टी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वजण आनंद उत्सव त्या ठिकाणी अयोध्येमध्ये साजरा करायला लागलेले आहेत। आपल्याला सुद्धा सगळ्यांना हा अयोध्येमधला आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करायचा आहे। भगवान प्रभू रामचंद्रजी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत। सगळ्यांनी या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचा आनंद उत्सव साजरा करायचा। सर्व महिला मंडळी उठून उभा राहा, गोल असा फेर धरा, सगळेजण उभा राहा। फिरा फिरा गोल 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 जनता अवध मेरे राम आए, अवध गोल फिरा गोल 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 फिरा की अवध मेरे राम आए, राम आए अवध में राम आए, अवध मेरे राम आए, अवध में आनंद भयो रे जय जय कृष्णया लाल की। ताली एक है ताली, राम ताली बाजू ताली, जय जय फिरा फिरा ए अवध में आनंद भयो फिरा रे जय जय रघुवर लाल के। जय जय हाँ टाळी वाजवा टाळी, फिरा ना गोल फिरा गोल, चला पुढे पुढे चला पुढे चला पुढे चला महिला पुढे पुढे चला फिरा गोल फिरा। राम मयोरी मयोरी मोरे राम मयोरी, राम भयो रे मोरे राम भयो रे, भयो रे मोरे राम भयो रे, राम भयो रे मोरे राम भयो रे, भयो रे मोरे राम भयो रे, राम भजो रे राम भजो रे, राम भजो रे मोरे चला पुढे पुढे चला, राम भयो रे राम भयो रे, राम भयो रे मोरे राम भयो रे।
राम राम भजो राम भजो राम हे राम भजो राम भजो राम भजो राम भजो हे राम भजो राम भजो राम भजो राम भजो अयोध्या के पुरी राम भजो रे राम भजो रे राम भजो राम भजो राम भजो रे राम भजो राम भजो राम भजो रे राम भजो रे हरे राम भजो रे राम भजो रे राम भजो रे मेरो प्यारे राम भजो रे सांगू मी किती सांगू एक मिनिट ऐका मी सांगू किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंद झाला जी आनंदी आनंद झाला सगळ्यांनी टाळी वाजून भजन सगळ्यांनी फिरायचं गोल फिरा गोल गोल चला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी राम अवतरले गोड हसू गालात नाचू गाओ तालात पैंजन तर तर अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले नाचू गाऊ तालात गाऊ तालात आज पैंजन तर तरले दिसतो उठून गोपी आल्या तटून काना दिसतो उठून गोपी आल्या तटून नवनवतीचा सिंगार केला आजी आनंदी आनंद झाला आजी
तीन चार ही वर्षिंग्याचे पोर हुशार आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के तो दिवाली मनाऊंगी दीप जला के तो दिवाली मनाऊंगी मेरी झोपड़ी के बाग हो मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी मेरी झोपड़ी के भाग हो मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे पूरा करुणा संसार सारम भुज केन्द्रहारम सदा हृदयारविन्दे भवं भवानी सहितं भवं भवानी सहितं नमामि आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित से आपे की आरती श्री रामायण जी की गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद सुख सनकादि शेषारुसारद भरणी पवन सुत कीरति की आरती श्री रामायण जी कीरति ललित ललित से आपे गावत वेद पुराण अष्टादश चौशास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन धन संतन को सरबस सार सम्मत सब ही की आरती श्री रामायण जी कीरति करी गावत संगत संभवानी आरोगट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि वर्जब काणी काकभूषुंडे गरुड़ के ही की आरती श्री रामायण जी कीर्ति कलित ललित से आपे कलिमल हरणी विषय रस पी शुभग सिंगार मु
चलन रोग भव मुरियमी की तात मात सब निधि तुलसी की आरती श्री रामायण जी की कीर्ति करी ललित सिय पी की आरती श्री रामायण जी की काले लोटांगण वंदीन चरण डोलान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वारी नमन